शेतकरी जे सरकार आहे हे अजिबात शेतकऱ्यांच्या प्रती चांगली भावना ठेवत नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणजे त्या सभागृहामध्ये अमरावती जिल्ह्याचा एकही आमदार ओरडायला तयार नाही. सगळे सत्ताधारी आमदार आहेत या ठिकाणी आणि मंत्री महोदय म्हणतायत की आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ. अरे ॲक्शन घ्या ना तुम्ही. तुम्ही जर कडक असते तर ह्या अशा कंपन्या बोगस कंपन्या तयारच झाल्या नसत्या. पण तुमचं लक्षच नाही आहे शेतकऱ्यांकडे. राहिला विषय शेतकऱ्यांच्या कंपन्सेशनचा, तर हे जे बोगस बियाणे घेतलेले आहेत त्यांनाच तर हे लोक सस्पेंड करायला तयार नाही आहेत. नुसतं घोषणा करून होत असतं का? आज दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. फक्त 20% पेरणं व्यवस्थित झालेलं आहे आणि बाकीची दुबार पेरणी आहे. मग ह्याला सरकार जबाबदार आहेत ना. सरकारने या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या पाहिजे आणि गांभीर्यपूर्व या सगळ्या गोष्टी निकाली काढल्या पाहिजे. सरकारने शेतकऱ्याला दुबार पेरणीचं कंपेन्सेशन देणं अनिवार्य आहे. हे सरकारची जर इच्छाशक्ती कमजोर आहे त्याला आपण काय करू शकतो? सरकारने जर इच्छा ठेवली तर बोगस बियाणं अजिबात मार्केटमध्ये येऊ शकत नाही. पण आता येतंय. सरकारला काही घेणं देणंच नाही आहे कोणत्या गोष्टीचं. सरकार काही करू शकतं. सरकारच्या मनातच नाही आहे तर मग काय ते ॲक्शनमध्ये दिसणार आहे. शेतकऱ्यांसोबत लबाडी सुरू आहे. बस एवढंच मी म्हणेन.